मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधामध्ये मुंबईमध्ये उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये सुनावणी झालेली आहे आणि घनश्याम उपाध्याय जे वकील आहेत त्यांनी ही याचिका दाखल केलेली होती। राज ठाकरे हे हिंदी भाषिकांना भडकवत आहेत, दोन भाषांमध्ये तेढ निर्माण करतायत आणि त्याचबरोबर देशवियुक्त भाषण त्यांचं असतं आणि त्यामुळे त्यांच्यावर FIR नोंद करावा, त्याचबरोबर त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करावी असं या याचिकेमध्ये म्हणण्यात आलेलं आहे। आता न्यायालयाने या संबंधीची म्हणजे महाराष्ट्र सरकार आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाला सुद्धा याचं उत्तर मागितलेलं आहे। याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसेचे नेते हेमंत संभूस आहेत। नेमकं या याचिका दाखल करण्यामागे मनसेला काय म्हणायचं आहे, मनसेची नेमकी भूमिका काय आहे हे जाणून घेणार आहोत। तुम्ही सगळं ही बातमी वाचली असेल तर काय पहिली प्रतिक्रिया आहे जी याचिका दाखल करण्यात आलेली आहे त्याबद्दल? सर्वात पहिले मी न्यायदेवतेचं अभिनंदन करेन आणि आभार मानेन की त्यांनी निपक्षपातीपणे ह्या याचिकेकडे बघितलेलं आहे आणि ही याचिका फेटाळून लावलेली आहे, कारण त्यांना त्यात काहीही तथ्य आढळलेलं नाही। जे उपाध्याय ही याचिका दाखल करतायत, मला त्यांना सांगायचं आहे की त्यांनी थोडासा इतिहासाचा अभ्यास करावा। ते वकील आहेत पेशानी, तर मग त्यांनी तो अभ्यास करावा आणि त्याबद्दल ती याचिका त्यांनी दाखल करायला हवी होती। कुठली तेढ निर्माण केली, मी असं म्हणेन राजसाहेबांनी कुठली तेढ निर्माण केली? आम्ही सातत्याने राजसाहेब सातत्याने हे सांगतायत की जे परप्रांतीय बाहेरून येत आहेत, मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये स्वतःचा मतदारसंघ करू पाहतायत, महाराष्ट्रातल्या जनतेवरती मराठी माणसांवरती ते दादागिरी करू बघतायत, अशांना आमचा विरोध आहे। ना की वर्षानुवर्षे जे इथे राहतायत, जे मराठीचा आदर करतायत, मराठी संस्कृती आत्मसात करतायत, त्यांचा आम्ही आदरच करतोय। जे मराठी बोलतायत, बोलण्याचा प्रयत्न करतायत, त्यांचाही आम्ही आदर करतोय। मग ह्याच्यामध्ये तेढ आणि द्वेष निर्माण करण्याचा प्रश्न येतोच कुठे? पण मला खास करून मला हे सांगायचंय की खऱ्या अर्थाने आज हे लक्षात आलं की न्यायपालिका जी आहे ती हा असा कारभार करू शकते, परंतु केंद्रात बसलेले जे सो कॉल्ड राज्य सरकार जे सत्तेतले आहेत, मोठा शेख आणि छोटा शेख आणि त्यांचे इथले सरदार, यांना हे नकोय आणि ते न्यायदेवतेला, न्यायपालिकेला आपल्या ककोटीत बांधून कारभार करायला लावतात। हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे, त्याला ही खीळ बसलेली आहे। त्याच्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि उपाध्याय यांनी हे लक्षात घ्यावं की त्यांना जर इतिहास माहिती असेल तर अशा पद्धतीने परप्रांतीयांनी वागण्याचा प्रयत्न केलेला आहे काही वर्षांपूर्वी, तेव्हा आम्ही त्यांना चांगली समज दिलेली होती। जर ते विसरले असतील तर त्यांनी लक्षात घ्यावं। राजसाहेबांना तेव्हा अटकही झाली होती। पुन्हा जर का राजसाहेबांचा आदेश आला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पण तीच आहे, महाराष्ट्र सैनिक पण तेच आहेत आणि मुद्दाही तोच आहे। त्यांनी हे लक्षात घ्यावं, मला एवढंच सांगायचंय या माध्यमातून। या याचिकेमध्ये त्यांनी असं म्हटलंय की राज ठाकरे हे द्वेषयुक्त भाषण करतात। दुसरीकडे तुमचा जो 5 जुलैला दोन्ही ठाकरे बंधूंचा एक मेळावा झालेला होता, त्याच्यामध्ये सुद्धा राज ठाकरे असं म्हटले होते की जे हिंदी बोलणार नाही त्यांच्या कानाखाली वाजवा, मराठी बोलणार नाही त्यांच्या कानाखाली वाजवा, अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं। त्याचा सुद्धा उल्लेख या याचिकेमध्ये आहे आणि त्यामुळेच तुमच्या पक्षाची मान्यताच रद्द करावी असा सुद्धा उल्लेख करण्यात आलाय। अहो, तुम्ही जर का तो मेळावा आणि ते भाषण जर नीट बघितलं असेल, त्याच्यामध्ये राजसाहेब असं म्हणाले की जे परप्रांतीय मराठीचा द्वेष करतील, मराठीची अवहेलना करतील आणि स्वतःचा अजेंडा राबवायला जातील, अशांच्या कानाखाली मारायला पाहिजे आणि मारायलाच पाहिजे। जर का अशा पद्धतीने जर का कोणी करणार असेल आणि माझ्या महाराष्ट्रातल्या माणसांना जर का त्रास देणार असेल तर अशा परप्रांतीयांना ठोकूनच काढलं पाहिजे, हे मीही सांगतो। आता आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, महत्वाचं म्हणजे मुंबई महानगरपालिका आहे, त्या निवडणुकीच्या तोंडावरती अशा पद्धतीच्या याचिका दाखल होणं, ही याचिका जरी आधीच दाखल होत असलेली तरी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आता सुनावणी झालेली आहे। तुम्हाला काय वाटतं, याच्यामध्ये काही राजकीय डाव असू शकतो? नाही हो, मी तुम्हाला एक सांगू का, मी म्हटलं ना, या सगळ्या याच्यामध्ये राज्य सरकार फूस लावतं, कोणतरी उभं करतं, त्यालाही ती प्रसिद्धी मिळते। या राजसाहेबांवरती याचिका दाखल झाली की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या देशामध्ये त्याची चर्चा होते आणि मग मागणी होते राजसाहेबांना अटक करा, राजसाहेबांना अटक करा। अहो, खायचा खाऊ आहे हे सगळे चोंबाळे जे आहेत, या चोंबाळ्यांना काय असं वाटतं हे असं केलं म्हणजे झालं लगेच? हे काही नाहीये, हे केवळ एक प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि केवळ आम्ही कसे सगळ्यांना सांभाळून घेणारे आहोत हे दाखवण्यासाठीचा हा प्रयत्न आहे, बाकी काही नाही। असं काय होणार नाही, अजिबात काय होणार नाही। खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर राज्य सरकार हे सगळं घडवतंय असा आरोप मनसेने केलेला आहे। मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाने याबाबतचे राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला सुद्धा काही निर्देश दिलेले आहेत। आता राज्य सरकार
नेमका याबाबतचं काय त्यांचं मत मांडतं हे पाहणं महत्वाचं आहे. पण हे सगळं प्रसिद्धीसाठी केलं जाते, राज्य सरकार याला फूस लावते, अशा पद्धतीचा आरोप आता मनसेकडून करण्यात आलेला आहे. कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.